आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना तहसील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रशासन गाव की ओर उपक्रमांतर्गत जिल्ह्यात दिनांक 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी तक्रारी विशेष मोहीम उपक्रमाचे शिबिर आयोजित करून सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला. सुशासन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे उपक्रम राबविण्यात आले असून यानिमित्त सेवाग्राम येथे ई सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आधार कार्ड, शासनाच्या विविध योजनांची माहिती, आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड अशा विविध प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी कळविले आहे. वर्धा जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं दिनांक 23 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीत सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. क्षय रुग्ण शोध मोहीम यशस्वी करण्याकरिता आरोग्य विभागाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर यांनी केलं आहे. क्षयरुग्ण शोध मोहीम दरम्यान वर्धा क्षेत्रातील अतिजोखमीच्या भागांचे 1,36,688 लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील अतिजोखमीच्या भागातील झोपडपट्टी, कारागृहातील कैदी, वृद्धाश्रम, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर इत्यादी ग्रामीण अतिजोखमीच्या भागातील पोहोचण्यासाठी अवघड खाणीतील कामगार, दगड फोडणारे कामगार, विणकाम आणि काच औद्योगिक कामगारांचे आशा, स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची क्षयरोगांसंदर्भात तपासणी करतील. ॲडहॉक कमिटी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारा दिनांक 7 ते 13 जानेवारी या कालावधीत जयपूर राजस्थान येथे सन 2025 मधील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्य संघाची निवड करण्याकरिता आज निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाच्या खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल या खेळ प्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्यानं भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम सुरळीत सुरू राहावे यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन ॲडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेकरिता अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांकडून CDS या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे राज्य शासनातर्फे दिनांक 20 जानेवारी ते 4 एप्रिल या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 64 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येण्याआधी फेसबुक वेबपेज डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्च करून CDS कोर्स क्रमांक 64 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र आणि त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं मोटार वाहन धारकाच्या सोयीकरिता वाहन धारकांची परिवहन विभागाशी संबंधित कामे करण्याकरिता जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत तालुका स्तरावर मासिक शिबिराच्या आयोजनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर शिबिर संबंधित ठिकाणच्या शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत होणार आहे. शिबिराच्या ठिकाणी सर्व प्रकारचे शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येईल. सर्व प्रकारच्या अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्यामुळे अपॉइंटमेंट घेऊन आणि विहित शुल्क भरूनच उमेदवारांनी शिबिरात उपस्थित राहावे. अपॉइंटमेंट घेण्यात न आलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. शिबिराचे दिवशी सुट्टी असल्यास आगाऊ तारीख घोषित करण्यात येईल. मासिक शिबिर ज्या तहसीलकरिता आयोजित करण्यात आले आहेत त्याच तहसीलमधील रहिवाशांनी अपॉइंटमेंट घेण्यात यावी. इतर तहसीलमधील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी.